काल आपण लॉ ऑफ डॉमिनन्स पर्यंत आलो होतो. तर लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय आपण ते पाहू. तर लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय, तर सिंगल पेयर ज्याच्यामध्ये फक्त एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, म्हणजे विरोधाभासी कॅरेक्टर आहे, अशा ऑर्गॅनिझम्सचा क्रॉस याला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणतात. त्यांच्यामध्ये बाकी सगळे कॅरेक्टर सेम आहे, फक्त एकच पेयर जे ते त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, म्हणजे एक उंच तर दुसरा बुटका, एक लाल तर दुसरा पांढरा, असं एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असलेला ऑफस्प्रिंग किंवा ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये जो क्रॉस असतो त्या क्रॉसला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणतात. तर मेंडेलने असे मोनोहायब्रिड क्रॉस केले ट्वाल आणि डार्फ प्लांटमध्ये. पी प्लांट त्याने वापरलं होतं, तर एक उंच होतं आणि एक बुटकं होतं. तर F1 जनरेशनमध्ये त्याला फक्त टॉल पी प्लांट मिळाले. पण F1 प्रोजिनी ज्यावेळेस त्याने सेल्फ फर्टिलाइज होऊ दिली, सेल्फ फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर त्याच फुलावरचे पोलन ग्रेन्स त्याच फुलावरच्या ओव्हरीवरती पडतात, याला म्हणतात सेल्फ फर्टिलायझेशन. आणि दुसऱ्या फुलावरचे पोलन ग्रेन्स ज्यावेळेस दुसऱ्या फुलावर पडतात त्यावेळेस त्याला म्हणतात क्रॉस फर्टिलायझेशन. तर F1 प्रोजेनी ज्यावेळेस मेंडेलने सेल्फ फर्टिलाइज होऊ दिली, तर ट्वाल आणि ड्वार्फ कॅरेक्टर्स जे आहेत ते दोघंही कॅरेक्टर F2 जनरेशनमध्ये दिसून आले. अशा रीतीने इथे असं दिसतं की F1 हायब्रिड जे आहे तर त्याच्यामध्ये टॉलनेस हा ड्वार्फनेसच्या वरती डॉमिनेट करतो. ओके, तर अशा रीतीने ते ड्वार्फनेसचे कॅरेक्टर दाबले गेले F1 जनरेशनमध्ये आणि फक्त टॉलनेस दिसला. ओके, म्हणून F1 जनरेशनमध्ये ड्वार्फनेस जे आहे ते एक्सप्रेस होऊ शकलं नाही. तर हे जे कॅरेक्टर आहे हे F1 जनरेशनमध्ये जे दिसतं, जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसतं त्या कॅरेक्टरला डॉमिनंट कॅरेक्टर असं मेंडेलने नाव दिलं. ओके, ते डॉमिनंट असतं, ते दुसऱ्या कॅरेक्टरला दाबून टाकतं आणि ते स्वतः फक्त एक्सप्रेस होतं, तर त्याला म्हणतात डॉमिनंट कॅरेक्टर. हे F1 जनरेशनमध्ये आपल्याला दिसतं. आणि जे कॅरेक्टर जे आहे, उरलेलं जे कॅरेक्टर असतं ते अनएक्सप्रेस असतं, म्हणजे ते एक्सप्रेस झालेलं नसतं, ते दिसत नसतं, त्याला म्हणतात रेसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजे ड्वार्फनेस इज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर आणि टॉलनेस इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. उंच झाड असणं हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि बुटकं झाड जे असणं ते रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे, असं या मेंडेलच्या एक्सपेरिमेंटमध्ये दिसून आलं. म्हणून मेंडेलच्या लॉ प्रमाणे तर प्युअर होमोझायगस ऑर्गॅनिझम्समध्ये क्रॉस केला जातो आणि त्याच्यामध्ये एक कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर असतं, फक्त एक कॅरेक्टर कॉन्ट्रास्ट असतं. आणि त्याच्यामध्ये जे पेयर मिळतात फर्स्ट जनरेशनमध्ये ते खालीलप्रमाणे दाखवलेले आहे. होमोझायगस टॉल आणि होमोझायगस ड्वार्फ यांचा ज्यावेळेस हे पेरेंट आहे, या पेरेंटचा ज्यावेळेस क्रॉस झाला तर जिनोटाईप आपल्याला काय मिळाला, TT अँड TT. तर F1 जनरेशनमध्ये काय मिळाला, TT. हा TT हेट्रोझायगस टॉल आहे, त्याच्यामध्ये स्मॉल t जो आहे तो रेसेसिव्ह ड्वार्फनेस दाखवतोय आणि कॅपिटल T जो आहे तो डॉमिनंट टॉल दाखवतोय. आणि मग F1 जनरेशनचा ज्यावेळेस क्रॉस केला जातो म्हणजे TT वर्सेस TT, तर F2 जनरेशनमध्ये एक ड्वार्फ प्लांट दिसतं, 2 हेट्रोझायगस टॉल दिसतात आणि एक होमोझायगस टॉल दिसतं. आलं लक्षात. नाव दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ डॉमिनन्स. नाव लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन याला म्हणतात. सेग्रिगेशन म्हणजे सेपरेट होणे, सेग्रिगेशन म्हणजे वेगळं वेगळं होणं.
तर लॉ ऑफ सेग्रिगेशन काय सांगतो, याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं पण म्हणतात. म्हणजे गॅमेट्सची शुद्धता, गॅमेटच्या शुद्धतेचा लॉ हा आहे. हा लॉ असं म्हणतो की हायब्रिड ज्यावेळेस आपण करतो किंवा हेट्रोझायगोट्स F1 जनरेशनचे ज्यावेळेस आपण क्रॉस करतो, त्यांच्यामध्ये एक पेअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतं किंवा अलायलोमॉर्फ्स असतात. डॉमिनंट आणि रेसेसिव्हचे अलायलोमॉर्फ्स त्यांच्यामध्ये असतात. हे कॅरेक्टर्स जे हे लॉंग पिरियड ऑफ टाईममध्ये ज्यावेळेस एकत्र राहतात परंतु कंटॅमिनेट होत नाही किंवा मिक्स होत नाही आणि ते सेपरेट राहतात किंवा वेगळे राहतात, सेग्रिगेट राहतात, गॅमेटोजेनेसिस त्यांच्यामध्ये वेगळं होतं. प्रत्येक गॅमेट्सला एकच कॅरेक्टर असतं, एक तर डॉमिनंट असतं किंवा रेसेसिव्ह असतं. याला म्हणतात लॉ ऑफ सेग्रिगेशन. नंतर तो कधीही एकत्र होत नाही, सेपरेट राहतो. याला म्हणतात लॉ ऑफ सेग्रिगेशन. आता सेग्रिगेशनचं मेकॅनिझम काय आहे, युनिव्हर्सल ॲप्लिकेशन आहे. असं बघितलं गेलंय की दोन्ही प्लांटमध्ये आणि ॲनिमल्समध्ये हे दिसून येतं. T.H. मॉर्गनने क्रॉस केला 2 फ्रूट फ्लाईजमध्ये. होमोझायगस वाईल्ड टाईप लॉंग विंग्ड ड्रॉसोपिला त्याने घेतली आणि होमोझायगस म्युटंट वेस्टिजियल विंग्ड ड्रॉसोपिलाशी त्याने क्रॉस केला. ओके, तर F1 जनरेशनमध्ये हेट्रोझायगोट जे ते दिसलं त्यांना लॉंग विंग होत्या. जेव्हा F1 हेट्रोझायगोट केलं तर त्याच्यामध्ये एकमेकाला ते मेट करू दिले. त्यांच्यामध्ये लॉंग विंगड आणि वेस्टिजियल विंगड हायब्रिड दिसून आलं. 3:1 असं त्यांना F2 जनरेशनमध्ये दिसून आलं. ह्या क्रॉसमध्ये होमोझायगस लॉंग विंग्ड फ्लाय जो असतो याला 2 डॉमिनंट अलायली असतात, LL. याच्यामध्ये लॉंग विंग्ड आणि होमोझायगस वेस्टिजियल विंग्ड फ्लाय जर समजा आपण बघितली तर याला 2 रेसेसिव्ह अलायली असतात, म्हणजे स्मॉल LL. त्याच्यामध्ये वेस्टिजियल विंग असतं. F1 हेट्रोझायगोट जर समजा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये सेक्शुअली मॅच्युअर मल्टीसेल्युलर अडल्ट फ्लाइडमध्ये ती एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जर आपण पाहिली तर ह्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये प्रत्येक अलायली रिप्लिकेट होताना दिसते. पण गॅमेटोजेनेसिसच्या वेळेस प्रत्येक अलायली एकमेकांपासून वेगळी होते ओरिजिनल फॉर्ममध्ये आणि त्यामुळे 50% गॅमेट्स जे आहेत ते डॉमिनंट अलायलीचे तयार होतात, L, कॅपिटल L, आणि 50% गॅमेट्स जे आहेत ते रेसेसिव्ह अलायलीचे असतात, स्मॉल L. तर फेनोटायपिक रेशो जो आहे 3:1 F2 जनरेशनमध्ये, तर याच्यामध्ये जिनोटायपिक रेशो जो आहे तो 1:2:1 असा असतो. एक होमोझायगस लॉंग विंग असतं LL म्हणजे कॅपिटल L आणि 2 हेट्रोझायगस लॉंग विंगड असतात म्हणजे एक कॅपिटल L आणि एक स्मॉल L आणि एक होमोझायगस वेस्टिजियल विंग असतो म्हणजे स्मॉल L. आता बघा फिगरमध्ये दाखवलं आहे पेरेंट्स होमोझायगस लॉंग विंगड मेल आणि होमोझायगस वेस्टिजियल विंगड फिमेल म्हणजे कॅपिटल LL आणि स्मॉल LL यांचा क्रॉस केला तर F1 जनरेशनमध्ये LI हेट्रोझायगस लॉंग विंगड आला आणि LL आणि LL ह्या F1 जनरेशनचा जर क्रॉस केला त्यापासून कॅपिटल LL, कॅपिटल L स्मॉल L, कॅपिटल L स्मॉल L आणि स्मॉल LL असे दिसून आले. होमो लॉंग विंगड, हेट्रोझायगस लॉंग विंगड आणि होमोझायगस वेस्टिजियल विंगड असे 4 प्रकारच्या ऑफस्प्रिंग्स तयार झाले. नाव हा झाला लॉ ऑफ सेग्रिगेशन. नाव तिसरा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय म्हणतो,
हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटमध्ये मेंडलने काय केलं, क्रॉस केला होमोझायगस पी प्लांट, त्यामध्ये येलो राऊंड सीड असतात, त्यामध्ये होमोझायगस पी प्लांट याच्यामध्ये ग्रीन रिंकल्ड सीड असतात. तर F1 हायब्रिड जे त्याला येलो राऊंड सीड्स दिसून येतात. जेव्हा F1 हायब्रिड यांचा क्रॉस होतो आपसामध्ये, तेव्हा 4 प्रकारच्या सीड्स तयार होतात. 9:3:3:1. येलो राऊंड जे असतात ते 9 असतात, येलो रिंकल्ड असतात ते 3 असतात, ग्रीन राऊंड असतात ते 3 असतात, आणि ग्रीन रिंकल्ड जे असतात ते 1 असतं. मेंडलने असं दाखवून दिलं, मेंडलने मग असा लॉ काढला की पेरेंट्स ज्यावेळेस एकमेकांपासून वेगळे वेगळे असतात, 2 किंवा जास्त पेअर त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असतात किंवा फॅक्टर्स असतात, तर त्याच्यामध्ये जी अनुवांशिकता दिसते एका पेअरची, तर ती स्वतंत्र असते, दुसऱ्या पेअरची स्वतंत्र असते. याला मेंडेल्स लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट असं म्हणतात. म्हणजे ते एकमेकांवरती अवलंबून नसतात, ते स्वतः वेगळे वेगळे त्याच्यामध्ये एक्सप्रेशन दाखवतात. तर आता होमोझायगस येलो राऊंड सीड्सचा क्रॉस केला होमोझायगस ग्रीन रिंकल सीड्सशी, तर त्यापासून YYRR असे आले हेट्रोझायगस येलो राऊंड. F1 गॅमेटमध्ये YR पण दोघेही चारही याच्यामध्ये Y आणि R चं कॉम्बिनेशन वेगळं वेगळं आहे. F2 जनरेशनमध्ये काय काय दिसतं ते या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. हे येलो राऊंड आहे, येलो राऊंड आहे, येलो राऊंड आहे, येलो राऊंड 4, येलो राऊंड, येलो रिंकल्ड, येलो राऊंड, येलो रिंकल्ड, येलो राऊंड, येलो राऊंड, ग्रीन राऊंड, ग्रीन राऊंड, आणि येलो राऊंड, येलो रिंकल्ड, ग्रीन राऊंड आणि ग्रीन रिंकल्ड असं याच्यामध्ये दिसून आलं. आता आपण पहिल्यांदा मोनो हायब्रिड क्रॉस पाहिला होता, त्याच्यामध्ये डाय हायब्रिड रेशो दिसतो. 9:3:3:1 हा डाय हायब्रिड रेशो आहे. तर हा कसा असतो, मेकॅनिझम जे इंडिपेंडंट असॉर्टमेंटचं ते इझिली आपल्याला समजू शकतं. होमोझायगस पी प्लांट जर आपण बघितला, त्याच्यामध्ये येलो राऊंड सीड्स हे जर घेतले, तर त्याला YY दोन्ही कॅपिटल आणि RR दोन्ही कॅपिटल येलो कलरसाठी असतात आणि गोलपणासाठी असतात, सीडच्या गोलपणासाठी आणि फुलांच्या पिवळ्या कलरसाठी हे कॅरेक्टर्स आहेत. जर समजा होमोझायगस पी प्लांट घेतलं, त्याच्यामध्ये ग्रीन रिंकल्ड सीड्स असल्या, तर याच्यामध्ये अलायली जी असते तर ती स्मॉल YY आणि स्मॉल RR अशी दिसून येते ग्रीन कलरसाठी आणि रिंकल्ड सीडसाठी. तर हे जे गॅमिट्स आहे, ग्रीन कलरसाठी आणि रिंकल्ड सीड्ससाठी, हे जे अलायली आहे YY आणि RR ग्रीन कलरसाठी दिसतात आणि रिंकलनेससाठी दिसतात. तर हे गॅमिट्स हे YR आणि YR असे दिसून येतात. कॅपिटल Y स्मॉल कॅपिटल Y आणि कॅपिटल R आणि स्मॉल y आणि स्मॉल r. जेव्हा दोघंही पेरेंट्स हे क्रॉस होतात त्याच्यामध्ये युनियन होतं बोट टाईपचं, तर तिथे F1 हायब्रिड तयार होतं YRRR, कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r. हे F1 हायब्रिड जे त्याच्यामध्ये येलो राऊंड सीड्स असतात, अँटी डॉमिनन्स दाखवतात अलायलीचा. ओके, Y कॅपिटल Y तो येलो कलरसाठी दिसतो आणि रेसेसिव्ह अलायली जी आहे ती स्मॉल y ने दाखवली जाते ग्रीन कलरसाठी. डॉमिनंट अलायली जी दिसते ती R दिसतो कॅपिटल R, तो राऊंडनेस साठी असतो. रेसेसिव्ह अलायली जी आहे ती स्मॉल r असते, त्याच्यावरती रिंकलनेस असतो, सीडचा रिंकलनेस. F1 हायब्रिड जे त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या अलायली आहे. Y फॉर येलो कलर, Y फॉर ग्रीन कलर, R फॉर राऊंड शेप आणि R फॉर रिंकल सीड.
ओके. जर समजा गॅमेटोजेनेसिस झालं तर ह्या 4 अलायली जे आहे ते कंबाईन होतात आणि त्याचे 4 वेगळे वेगळे कॉम्बिनेशन तयार होतात. कॅपिटल वाय जे ते कॅपिटल आर शी कॉम्बिनेशन दाखवतं आणि वाय आर दोघंही कॅपिटल कॉम्बिनेशन तयार होतं. दुसऱ्या पद्धतीमध्ये कॅपिटल वाय हा स्मॉल आर शी कॉम्बिनेशन दाखवतो म्हणून कॅपिटल वाय स्मॉल आरचं कॉम्बिनेशन होतं. नंतर स्मॉल वाय हा कॅपिटल आर शी कॉम्बिनेशन दाखवतो तर स्मॉल वाय आणि कॅपिटल आर कॉम्बिनेशन दिसून येतं. त्याचप्रमाणे स्मॉल वाय हा स्मॉल आर शी कॉम्बिनेशन दाखवतो तर स्मॉल वाय आणि स्मॉल आर कॉम्बिनेशन दिसून येतं. अशा रीतीने 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स तयार होतात. 4 टाईपच्या अलायलीज जे आहेत त्या इंडिपेंडंटली 4 प्रकारचे गॅमेट्स तयार करतात. कॅपिटल वाय स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर. F1 जनरेशनमध्ये हे 4 प्रकारचे गॅमेट्स दिसतात. जेव्हा F2 जनरेशनमध्ये क्रॉस होतो तर त्याच्यामध्ये 16 प्रकारचे इंडिव्हिज्युअल्स असतात. हे 16 इंडिव्हिज्युअल्स सेकंड जनरेशनमध्ये 9 येलो आणि राऊंड, 3 येलो आणि रिंकल्ड, 3 ग्रीन आणि राऊंड आणि 1 ग्रीन आणि रिंकल्ड असे ऑफस्प्रिंग दाखवतात. यामुळे असं प्रूव्ह होतं की लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा प्रत्येक पेअरमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स इंडिपेंडंटली दाखवतो. त्याचा एकमेकावरती काहीही परिणाम होत नसतो. परमनंट असोसिएशन त्यांच्यामध्ये नसते किंवा परमनंट रिलेशन नसतं पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये. नाव जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन्स आपल्याला कसं दिसतात? तो जेनेटिक मेकअप आहे हा ऑर्गॅनिझमचा जेनेटिक मेकअप आहे. त्याच्यामध्ये पॉप्युलेशन चेंज होत असतं. याला म्हणतात जेनेटिक व्हेरिएशन. जीन्स जे ते इनहेरिटेड सेगमेंट्स असतात DNAचे. त्यांच्यामध्ये प्रोटीनच्या प्रोडक्शनसाठी कोड्स असतात. हे जे जीन्स आहेत त्यांच्यामध्ये अल्टरनेट व्हर्शन्स दिसतात. त्याला अलायली म्हणतात. ते डिस्टिंक्ट ट्रेट दाखवतात आणि पेरेंट्सपासून ऑफस्प्रिंगमध्ये हे ट्रेट्स जे आहेत ते दिसून येतात. डिफरन्सेस जे आहेत जेनेटिक मेकअपमध्ये इंडिव्हिज्युअलच्या तिथे पॉप्युलेशन असतं. जेनेटिक व्हेरिएशन्स हे नॅचरल सिलेक्शनमध्ये नेसेसरी आहे. ऑर्गॅनिझम्स हे एन्व्हायरमेंटली सिलेक्टेड ट्रेट्स दाखवतात. तर ते अडॅप्टेशन चांगलं दाखवतात. एन्व्हायरमेंटशी अडॅप्टेशन चांगलं दाखवतात आणि ते जीन्स पुढे पास होत जातात. जेनेटिक व्हेरिएशन इम्पॉर्टंट प्रोसेस आहे नॅचरल सिलेक्शनमध्ये किंवा बायोलॉजिकल इव्हॉल्युशनमध्ये. फार इम्पॉर्टंट प्रोसेस आहे ही व्हेरिएशनची. त्यामुळे पॉप्युलेशन जे आहे ते बदलत जातं. नॅचरल सिलेक्शन होत जातं आणि पॉप्युलेशन जे आहे ते बदलत जातं. नॅचरल सिलेक्शन हे कसं होतं तर जेनेटिक व्हेरिएशनच्या एकमेकांशी इंटरॅक्शन होतात. त्यापासून एक निवडलं जातं, दॅट इज नॅचरल सिलेक्शन. पॉप्युलेशनमधून जे डॉमिनंट असतात, जे चांगले असतात तेच सिलेक्ट होतात. जे रेसेसिव्ह असतात ते नष्ट होऊन जातात. एन्व्हायरमेंट डिसाईड करतं की जेनेटिक व्हेरिएशन जे आहे ते मोस्ट फेवरेबल किंवा बेस्ट सुटेड कोणतं आहे, सर्वायवलसाठी बेस्ट सुटेड कोणतं आहे हे नेचर ठरवतं. ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंटली सिलेक्टेड जीन्स जे आहेत ते सर्वाईव्ह होतात आणि रिप्रोड्यूस होतात. फेवरेबल ट्रेट्स जे आहेत ते पॉप्युलेशनमधून पुढे पुढे जात राहतात. नाव कॉजेस ऑफ जेनेटिक व्हेरिएशन.
जेनेटिक व्हेरिएशन कशामुळे होतं, कॉजेस ऑफ जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन होण्यासाठी कोणते कोणते पॅरामीटर्स जे ते काम करतात किंवा कोणत्या कोणत्या कॅरेक्टरमुळे जेनेटिक व्हेरिएशन होतं ते आपण पाहू. तर मेजर कॉजेस जे आहेत त्यापैकी पहिलं आहे DNA म्युटेशन. DNA म्युटेशनमुळे जेनेटिक व्हेरिएशन होतं. हे म्युटेशन जे आहे तर तो DNAच्या सिक्वेन्समध्ये चेंज झालेला असतो. हे व्हेरिएशन्स जीन सिक्वेन्सेस जे आहेत ते चेंज झाल्यामुळे काही वेळा ॲडव्हान्टेजियस असतात, चांगले असतात, ऑर्गॅनिझमला त्याच्यामुळे फायदा होतो. पण बरेचसे म्युटेशन्स जे आहेत त्यामुळे वेगळ्या प्रकारचं जेनेटिक व्हेरिएशन दिसून येतं. तर त्यांना ते ॲडव्हान्टेज पण नसतं आणि डिसॲडव्हान्टेज पण नसतं, असं वेगळेच चेंज त्याच्यामध्ये घडवून येतो. म्युटेशन जे त्यापासून जेनेटिक व्हेरिएशन होतं. जीन्स चेंज झाल्यामुळे, अलायली चेंज झाल्यामुळे पॉप्युलेशनमधल्या ते इम्पॅक्ट करतात, इंडिव्हिज्युअल जीनवरती इम्पॅक्ट करतात किंवा एंटायर क्रोमोसोमवरती त्याचा परिणाम होतो. म्युटेशन्स चेंज होतात ऑर्गॅनिझम्समधले आणि तिथे जिनोटाईप किंवा जेनेटिक मेकअप दिसून येतो. नेसेसरीली चेंज होत नाही याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्सचा फेनोटाईपचा. नाव जीन फ्लो. जीन फ्लो याला जीन मायग्रेशन असं पण म्हणतात. त्याच्यामध्ये नवीन जीन तयार होतात पॉप्युलेशनमध्ये आणि ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते मायग्रेट होतात. न्यू एन्व्हायरमेंटमध्ये ऑर्गॅनिझम मायग्रेट होतो, न्यू जीन कॉम्बिनेशन तयार होतात, त्यापासून न्यू अलायलीज तयार होतात जीन पूलमध्ये. जीन फ्रिक्वेन्सीज ह्या सुद्धा त्यामध्ये अल्टर होतात. त्याच्यामध्ये इमिग्रेशन दिसून येतं ऑर्गॅनिझम्सचं पॉप्युलेशन्सच्या बाहेर. हे इमिग्रेशन जे न्यू ऑर्गॅनिझम्सचं पॉप्युलेशनमध्ये येणं, त्यामुळे ऑर्गॅनिझम्स हे बदलत्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला चांगले अडॅप्ट होतात. ऑर्गॅनिझमचं मायग्रेशन जे त्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी ही वेगळी वेगळी दिसून येते, चांगल्या प्रकारे दिसून येते. नाव सेक्शुअल रिप्रोडक्शन तिसरं कॅरेक्टर आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे जेनेटिक व्हेरिएशन्स घडून येतात. वेगळे वेगळे जीन कॉम्बिनेशन झाल्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन दिसून येतं. मियोसिस ही जी प्रोसेस आहे ही सेक्स सेल्समध्ये किंवा गॅमिट्समध्ये दिसून येते. फक्त सेक्स सेलमध्ये किंवा गॅमिटमध्ये मियोसिस होतं, इतर सेलमध्ये होत नाही. जेनेटिक व्हेरिएशन जे ती अलायली म्हणून दिसून येते गॅमिट्समध्ये. हे सेपरेटेड असतात आणि रँडमली युनायटेड असतात. फर्टिलायझेशनच्या मुळे हे वेगळे दिसून येतात. जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे दिसतं जीन्समध्ये तर ते क्रॉसिंग ओव्हरमध्ये दिसतं किंवा जीनच्या स्वॅपिंगमध्ये दिसतं. जीन सेगमेंटच्या स्वॅपिंगमध्ये होमोलॉगस क्रोमोसोम्समध्ये हे दिसून येतं मियोसिसमध्ये. नाव एक्झाम्पल ऑफ जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशनचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत ते पाहू आपण. पर्सनचा स्किन कलर. जेनेटिक व्हेरिएशनचे एक्झाम्पल पाहू आपण वेगळे वेगळे. पर्सनचा स्किन कलर, नंतर हेअर कलर, नंतर डिम्पल्स, फ्रिकल्स, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड टाइप्स हे जेनेटिक व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. ह्युमन पॉप्युलेशनमध्ये हे दिसू शकतं. प्लांटमध्ये मॉडिफाईड लिव्ज, कार्निवोरस प्लांट जे असतात त्यांचे लिव्ज मॉडिफाईड असतात. नंतर डेव्हलपमेंट फ्लॉवरची डेव्हलपमेंट,
त्यामुळे प्लांट पॉलिनेटर्स किंवा इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात. जीन व्हेरिएशन जे प्लांटमध्ये दिसतं, जीन फ्लोमुळे ते झालेलं असतं. जास्त करून पोलन हे डिस्पर्स होतात एका एरियापासून दुसऱ्या एरियामध्ये. विंडमुळे ते डिस्पर्स होतात. पॉलिनेटर्समध्ये ग्रेट डिस्टन्सेस दिसून येतात. ॲनिमलमध्ये जेनेटिक व्हेरिएशनचे एक्झाम्पल जर आपण बघितले तर अल्बिनिझम म्हणजे कलर एकदम भुराभस्सा पांढरा होऊन जातो. नंतर चित्याला स्ट्राइप्स असतात. नंतर साप असतात, उडणारे साप. तर उडणारे साप हे जेनेटिक व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. ॲनिमल्स हे डेड ॲनिमल्स सारखे दिसतात किंवा ॲनिमल्स हे असं भासवतात की ते मेलेले आहेत. आणि काही ॲनिमल्स जे आहेत ते अगदी पानासारखे दिसतात. हे जे व्हेरिएशन्स आहे त्यामुळे ॲनिमल्सना कंडिशनशी जुळवून घेण्याला मदत होते. त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते जुळवून घेतात एकमेकांशी. आता जेनेटिक इन्फॉर्मेशनचं मॉलिक्युलर बेसिस काय आहे ते आपण पाहू. न्यूक्लिओटाइड्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स त्याच्यामध्ये असतात. जीन्स म्हणजे काय तर न्यूक्लिओटाइड्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स केमिकल्स आहेत ते असतात. न्यूक्लिओटाइड्स जे आहेत ते बायोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये भाग घेतात. त्यांचे जे सब युनिट्स आहेत DNA आणि RNA हे जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करून नेतात. न्यूक्लिओटाइड डिरेव्हेटिव्ह जे आहेत हे बायोसिंथेसिस करतात. वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचं बायोसिंथेसिस करतात. ते एनर्जी इसेन्शियल कोएन्झाइम्स बनवून सगळीकडे व्यवस्थित रेग्युलेट करतात. मेटाबॉलिक फंक्शन्ससुद्धा ते रेग्युलेट करतात. हे सगळे फंक्शन्स जे आहेत ते जेनेटिक इन्फॉर्मेशनवरती अवलंबून असतात. न्यूक्लिओटाइड्स याच्यामध्ये सेंट्रल क्लास असतो मॉलिक्युलचा. जेनेटिक्ससाठी एक वेगळा क्लास असतो. न्यूक्लिओटाइड्स हे 3 भागांपासून बनलेले असतात. फॉस्फेट, पेंटोस शुगर्स आणि नायट्रोजन बेसेस. प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स असे ते नायट्रोजन बेसेस असतात. पहिला पाहू आपण फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप हा एकटा असतो मोनोफॉस्फेट किंवा 2 असतात डायफॉस्फेट्स किंवा 3 असतात ट्रायफॉस्फेट्स. नॉर्मली ते हायड्रॉक्सी ग्रुपला जॉईन झालेले असतात. कार्बन ॲटमच्या हायड्रॉक्सिल ग्रुपला. 5 म्हणजे C5 पेंटोस शुगर असते. सेकंड इज शुगर रेसिड्यूज. हे शुगर रेसिड्यूज जे आहेत न्यूक्लिओटाइड्समध्ये हे एकतर रायबोजपासून तयार झालेले असतात म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड RNA मध्ये असतं ते, किंवा डिऑक्सिरायबोज असतं ते DNA मध्ये असतं. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA. तर रायबोन्यूक्लिओसाइड आणि डिऑक्सिरायबोन्यूक्लिओसाइड हे त्याच्यामध्ये दिसून येतात. रिस्पेक्टिव्ह शुगरचे हे बेसेस आहेत. नाव न्यूक्लिओटाइड बेसिस पाहू आपण पिरॅमिडिन्सचे. तर याच्यामध्ये सायटोसिन असतं C, थायमिन असतं T, युरॅसिल असतं U. हे 3 पिरॅमिडिन्स आहेत. पिरॅमिडिन न्यूक्लिओटाइड बेसिस ते एकमेकांपासून वेगळे असतात. साईड चेन्सपासून ते वेगळे वेगळे असतात. त्याच्यामध्ये NH2 असतो C4 वर, त्याला सिस्टोसिन म्हणतात. नंतर CH3 असतो C5 वर थायमिन मध्ये. नंतर O असतो C4 मध्ये, युरॅसिल मध्ये तो असतो. आणि
त्यांच्या प्रेझेन्समध्ये किंवा अब्सेन्समध्ये डबल बॉन्ड त्याच्यामध्ये असतो, प्रेझेन्स असतो डबल बॉन्ड किंवा नसतो. N3 आणि C4 मध्ये तो दिसून येतो सिस्टोसिनच्या आतमध्ये. नाव न्यूक्लियोटाइड बेसिस, प्युरिनचे न्यूक्लियोटाइड बेसिस कोणते असतात? ॲडिनाइन म्हणजे A, ग्वानिन म्हणजे G, हे दोन न्यूक्लियोटाइड्स जे आहेत ते प्युरिनचे असतात. साईड चेनमध्ये त्यांच्यामध्ये फरक असतो, डबल बॉन्ड असतो N1 आणि C6 मध्ये. DNA हे जेनेटिक इन्फॉर्मेशनचं कॅरियर असतं. 1928 मध्ये असा शोध झालाय. त्यानंतर बरेचसे इन्व्हेस्टिगेशन केले गेले 1944 मध्ये. त्यात असं दिसून आलं की DNA हे जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करून नेतात. ग्रिफिथने ऑब्झर्व केलं 1928 मध्ये. हा मायक्रोबायोलॉजिस्ट होता, इंग्लिश मायक्रोबायोलॉजिस्ट आहे तो, म्हणजे ब्रिटिश आहे, इंग्लंडमध्ये राहायचा, फ्रेड ग्रिफिथ. त्याने एक फार चांगलं निरीक्षण नोंदवलं. ज्यावेळेस तो वेगळे सुडो न्यूमोकोकसचे स्ट्रेन पाहत होता, त्याने त्या उंदराला इंजेक्ट केले होते. S म्हणजे स्मूथ डाईड आणि स्ट्रेन R म्हणजे रफ, ते लिव्ड असतात. त्याने ज्यावेळेस ते इनॅक्टिवेट केले लिथल स्ट्रेन S स्ट्रेन, हीट दिली त्याला आणि हीटने इनॅक्टिवेट केले, तर त्याच्यामध्ये काही सॅक्युली दिसली नाही आणि तो ॲनिमल जो आहे तो जगला, तो मेला नाही. पण मिक्सचर ज्यावेळेस त्याने टाकलं नॉन लिथल म्हणजे R स्ट्रेन आणि हीट इनॅक्टिवेटेड S स्ट्रेन, तर त्याचा लिथल इफेक्ट दिसून आला. S स्ट्रेन सारखा इफेक्ट जो आहे तो दिसून आला. तर त्याने असं याच्यावरून निरीक्षण नोंदवलं की जे लिव्हिंग न्यूमोकोकाय होते S स्ट्रेनचे ॲनिमल ब्लडमध्ये, तर R स्ट्रेन चेंज झाला आणि तिथे S स्ट्रेन तयार झाला, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन झालं. तर अशा रीतीने दिसून येतं की बुवा DNA मधून ही इन्फॉर्मेशन जी आहे ती पास होते. नाव DNAचं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय आहे, तर ग्रिफिथने असं शोधलं. त्याने आयव्हरी, मॅक्लिऑड, नंतर मॅककार्टी असे सगळे मिळून त्यांनी काम केलं 1944 मध्ये. आयव्हरी आणि को वर्कर्सने रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये न्यूयॉर्कच्या असं काढलं की ट्रान्सफॉर्मेशनचा केमिकल बेसिस काय. S स्ट्रेनमध्ये त्यांनी ते शोधून काढलं आणि त्याने लाइज्ड सेलचा एक्स्ट्रॅक्ट तयार केला, सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट. मग त्यातनं प्रोटीन्स, लिपिड, पॉलिसॅकराइड्स वेगळे केले. तर तो जो एक्स्ट्रॅक्ट होता त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशनची ॲबिलिटी होती. न्यूमोकोकायला तो ट्रान्सफॉर्मेशन करू शकत होता R स्ट्रेनला. R स्ट्रेनचा S स्ट्रेन व्हायचा, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल त्याच्यामध्ये होतं. मग अजून त्यांनी फर्दर स्टडी केला. ओके, आयव्हरी आणि कोवर्करने असं शोधून काढलं की हे ट्रान्सफॉर्मेशन एकट्या DNA मुळे होतंय. ओके, एकट्या DNA मुळे ट्रान्सफॉर्मेशन होतंय. अशा रीतीने DNA मध्ये करस्पॉन्डिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन असते असं त्यांनी दाखवून दिलं. ग्रिफिथचं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये हीट इनॅक्टिवेशन मधून DNA जो आहे बॅक्टेरियल क्रोमोसोम्सचा तो इंटॅक्ट दिसून आला. सेक्शन जर समजा घेतला क्रोमोसोमचा, त्याच्यामध्ये जीन्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात
कॅप्सूल फॉर्मेशनसाठी एस जीन म्हणजे, तर ते एस जीन हे डिस्ट्रॉइड एस सेलमधून रिलीज होतं आणि ते आर सेलमध्ये येतं. आर सेलमध्ये सबसिक्वेंट कल्चरच्या आर सेलमध्ये येतं. एस जीन आल्यावरती DNA मध्ये ते अटॅच होतं आर सेलच्या आणि मग ते आर सेलचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन एस सेल होतो आणि अशा रीतीने व्हायरुलंट एस सेल तिथे तयार होते आणि त्यामुळे तो माईस जो आहे तो मरतो. आलं लक्षात? सो अशा रीतीने ग्रिफिथने असं शोधलं आहे की DNA हे जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतं. ओके, तर इथे आपण पहिलं युनिट जे आहे ते संपवलं आहे. नेक्स्ट युनिट जे आहे सेकंड युनिट हे नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, ओके, बाय.